अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विभागीय कृषी संचालक कार्यालयाने एक मोठी कारवाई केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर एसटीबीटी या प्रतिबंधित बियाणाला बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री जी आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी होत आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रॅव्हल्स मधून जे आहे संपूर्ण हे एसटीबीटीचं बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे। आपण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 25 लाखापेक्षा जास्त जे आहे या ठिकाणी रक्कम असलेला जो आहे संपूर्ण मुद्देमाल या ठिकाणी कृषी विभागाने जप्त केलेला आहे। या एसटीबीटी हे प्रतिबंधित बियाणं आहे, हे महाराष्ट्रामध्ये विक्री करण्यास शेतकऱ्यांना मनाई आहे, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर याची विक्री होत असता परिणामी शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं। नेमकी कशा प्रकारे ही कारवाई केली या संपूर्ण संदर्भाने आपण कृषी विभागाचे काही अधिकारी आपल्या समोर आहे। सर, एकूणच कशा प्रकारे ही कारवाई केली आणि एसटीबीटीचा नेमका कशा प्रकारे बंदी आहे? एस-टी-बी-टी प्रतिबंधित महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बियाणे अधिनियम 2009 व बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1971 व बियाणे नियंत्रण आदेश 1981 अन्वये एस-टी-बी-टी कापूस बियाणे हे महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले आहे। त्याला मान्यता महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी नसताना विभागीय भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी ट्रॅव्हल्स अहमदाबादवरून या ट्रॅव्हल्समधून बियाण्यांची तस्करी होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि गुजरात ट्रॅव्हलची एक ट्रॅव्हल बस आम्ही तपासली असता त्याच्या डिक्कीमध्ये आम्हाला संशयास्पद साठा आढळून आला। सखोल आधीच तपास केला असता त्यामध्ये 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 400 ग्रॅमची 50 पाकिटे असलेली असे एकूण 2500 पाकिटे आम्हाला मिळून आली। या सर्व मुद्देमाल आम्ही या ठिकाणी पंचांसमक्ष ताब्यात घेतलेला आहे आणि तो जप्त करून त्याच्यावरती त्याच्यावरती पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये या कारवाई दरम्यान आम्हाला प्रमोद लहाळे सर, विभागीय कृषी संचालक अमरावती, राहुल सातपुते सर, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। एकूणच शेतकऱ्यांना या संदर्भात काय आवाहन करणार सर? शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही असे आवाहन करतो की शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यामार्फतच बियाणे खरेदी करावे। त्याच्यावरती आपला बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यामार्फतच बियाणे खरेदी करावे। पक्क्या बिलामध्ये शेतकऱ्यांनी खरेदी करावे। जे हाऊस टू हाऊस किंवा हँड टू हँड विक्री केली जाते एजंटमार्फत, तर त्यामार्फत बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी करू नये आणि आपली फसगत करून घेऊ नये। हे गुजरात कनेक्शन असल्याचं बोललं जातं सर। आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये किती कारवाई केल्या आणि गुजरात कनेक्शन कसं आहे, गुजरातहून महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे याची विक्री होते? या ठिकाणी अहमदाबाद कनेक्शन मोठ्या प्रमाणावर असल्याचं निदर्शनास आलेलं आजपर्यंत झालेल्या एफ-आय-आर वरून आणि तपासावरून आजपर्यंत अमरावती विभागामध्ये 10 ठिकाणी एफ-आय-आर आपण प्रतिबंधित एस-टी-बी-टी कापूस बियाण्यासंदर्भात दाखल केलेले आहेत। ही आजची कारवाई जवळपास 11वी कारवाई आणि सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। या संदर्भात कोणाला या संदर्भात अटक केली, कोणावर कारवाई करणार आहे? या संदर्भात अज्ञात इसमा विरोधात आणि जो पुरवठादार आहे आणि ज्याच्याकडे ते मटेरियल चाललं होतं या इसमांसंदर्भात आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत। निश्चितच एसटीबीटीच्या प्रतिबंधित कपाशी बियाण्याचं कनेक्शन जर पाहिलं तर गुजरातच्या अहमदाबादहून या ठिकाणी समोर येत आहे। आतापर्यंत अमरावती विभागामध्ये 11वी ही कारवाई, मात्र आता खरीप हंगाम तोंडावर येतं। अशा प्रकारे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे प्रतिबंधित बियाणे देत असेल तर कदाचित शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे, असं देखील आवाहन आहे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।